आपण पाहत आहात ए स्टार न्यूज चॅनल आणि हे आहेत आजच्या ठळक बातम्या। हजरत सय्यद शहाबुद्दीन यांच्या उर्सानिमित्त सेलूत कव्वालीचा बहारदार कार्यक्रम। सेलू शहरातील कामी लावलिया हजरत सय्यद शहाबुद्दीन व हजरत सय्यद बुरहानुद्दीन यांच्या उर्सानिमित्त आज दिनांक 26 मे रविवार रोजी रात्री मराठवाड्यातील प्रसिद्ध कव्वाल शौकत इरफान व समीर ताज व त्यांच्या संचाने कव्वालीचा बहारदार कार्यक्रम सादर करून उपस्थितांची दाद मिळवली। कव्वाली कार्यक्रमात उपस्थित श्रोत्यांनी कव्वाली करणाऱ्या कव्वालावर नोटाचा वर्षाव केला। यावेळी ईदगाह मुतवल्ली सय्यद कबीरभाई नानू, दरगाह उर्स कमिटीचे अध्यक्ष पठाण उरुज अली खान, इकबाल सेठ मोदी, मियाँ भाई, अमन सेठ कच्ची, सिद्दीक भाई लश्करिया, अशफाक बकाली, असद लश्करिया, सय्यद जफर लाला, मिर्ज़ा अजहर बेग, शेख सोहेल, नासिर खान, इरफान पठाण, सय्यद खदीरसह आदींची उपस्थिती होती। कव्वाली कार्यक्रमानंतर गोड जेवण बनविण्यासाठी मसूद भाई घौरी, मियाँ भाई, मुश्ताक भैया घौरी, गफार भाई झारेकरी, खाजा बेग, एजाज खान, यूनुस झारेकरी, मुन्ना भाई, माजिद बागबान, मतीन अन्सारी, शेख सलीम, मोहम्मद मुबीन अन्सारीसह आदींनी परिश्रम घेतले। आज सोमवार रोजी सेलू शहरातील सर्व समाज बांधवांनी गोड जेवणाचा आस्वाद घेतल्याची माहिती दरगाह मुतवल्ली सय्यद कबीरभाई नानू यांच्या वतीने देण्यात आली। गंगाखेड शहरात खिशातून मोबाईल व रोख रक्कम हिसकणाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल। गंगाखेड शहरातील बसस्थानक परिसरातील उडानपूल परिसरात आरोपी विशाल पुणेकर याने खिशातील मोबाईल व रोख रक्कम 2,500 असा एकूण 10,500 रुपये हिसकावून घेतल्याची तक्रार शिवाजी रोहिदास तिरवड यांनी गंगाखेड पोलीस ठाण्यात दिली आहे। फिर्यादी शिवाजी तरवड हे बसस्थानक परिसरातील उडानपूलजवळ येत असताना आरोपी विशाल पुणेकर यांनी शेजाऱ्याच्या ओळख काढून बोलायला सुरुवात केली, मात्र नंतर अचानक हातात दगड घेऊन डोक्यात मारला व जबरदस्तीने खिशातील मोबाईल व रोख रक्कम हिसकावून घेतल्याची तक्रार दिली आहे। सोनपेठ शहरात खतासह बियाण्याचा तुटवडा, दुकाने तपासण्याची मागणी। सोनपेठ शहरात रासायनिक खतासह बियाण्यांचा तुटवडा निर्माण करून काही व्यापाऱ्यांनी वेळेचा गैरफायदा घेऊन शेतकऱ्यांना त्रास देण्याचा पायंडा रचल्याची चर्चा सोनपेठ शहरातून होत आहे। मागील अनेक दिवसापासून शेतकरी शेतातील कामे आटोपून आता पेरणीच्या खरेदीसाठी दुकाने झिजवत असताना 10-26-26 या प्रमुख खतासह 70-67 या कपाशीच्या बॅगचा तुटवडा दाखवून 1200 रुपये दराने सर्रास ही बॅग काही दुकानदाराकडून विक्री केली जात असून नेहमी शेतकऱ्यांना राजा म्हणून संबोधणाऱ्या दुकानदारांनी शेतकऱ्याची लयलूट चालवली असून नियंत्रण असणाऱ्या कृषी विभाग मात्र झोपेची सोंग घेत असल्याचे दिसून येत आहे। पेरणीच्या कामाची लगबग करताना शेतकरी साहित्याची जुळवाजुळव करण्याची मोठ्या प्रमाणात प्रयत्न करतात। वेळेला ते खाजगी सावकाराकडून पैसे घेऊन काड्या आईची ओटी भरतात, मात्र काही कृषी केंद्र चालकांनी मनमानी करून शेतकऱ्यांची लयलूट चालवली असल्याने कृषी विभागाचे कर्तव्य चुकविणारे वाभाडे यामुळे बाहेर पडले आहेत। दरवर्षी शेतकऱ्यांना सुरुवातीला खतांच्या कृत्रिम तुटवड्यांचा सामना करावा लागत असतो। वाढीव दर लावला की शेतकरी ते देतात आणि खरेदी करतात असा समज काही कृषी केंद्र संचालकांचा झाला आहे। यामुळे शेतकऱ्यांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात असून कृषी विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष घालून अशा कृषी केंद्रावर लक्ष देण्याची मागणी होत आहे। यावर्षी खताच्या किमती वाढण्याचे संकेत मिळत असतानाच केंद्र सरकारच्या वतीने गत वर्षीच्या तुलनेत यावर्षी देखील डाय अमोनियम फॉस्फेट म्हणजे DP खताच्या कच्च्या मालाच्या किमतीत आंतरराष्ट्रीय दरात वाढ झालेली नाही, तरीही वाढीव दरांचा सामना शेतकऱ्यांना करावा लागत आहे। केंद्र शासनाच्या वतीने DAPच्या एका पोत्यावर 2501 रुपये अनुदान देऊन मागील वर्षी दरातच शेतकऱ्यांना खत उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न होत असतानाच व्यापाऱ्याकडून खताची भाववाढ होण्याचे संकेत देऊन सोनपेठच्या बाजारपेठेत खतासह बियाण्याचा तुटवडा चालवला आहे। मानवत तालुक्यातील किन्होडा परिसरात फळबागांना चक्रीवादळाचा फटका। मानवत तालुक्यातील किन्होडा परिसरात आज दिनांक 26 मे रविवार रोजी दुपारी 4 वाजेच्या सुमारास अचानक आलेल्या चक्रीवादळाने प्रचंड नुकसान झाले आहे। वादळाचा फटका बसल्याने आंब्याची मोठमोठी झाडे उडमडून पडली तर केळीसह इतर फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून हातातोंडाशी आलेले पीक निसर्गाने हिरावल्याने शेतकरी हताश झाला आहे। अनेकांच्या शेतातील केळीची झाडे वादळी वाऱ्याने पडून प्रचंड नुकसान झाले आहे।
मानवत तालुक्यातील तीव्र स्वरूपाची पीकहानी झाली आहे। यात आंबा, केळीच्या बागासह अन्य पिकांची मोठ्या प्रमाणात हानी झाली आहे। मानवत तालुक्यातील किनोडा व परिसरातील गावामध्ये केळीच्या पिकांना वादळी वाऱ्याचा मोठा फटका बसला आहे। या नुकसानीची तातडीने पंचनामे करून आर्थिक मदत देण्याची मागणी शेतकरी बांधवांकडून होत आहे। जलजीवन मिशन कामाचा उडाला फज्जा, बस अडकली चिखलात। परभणी जिल्ह्यातील जलजीवन मिशनच्या माध्यमातून करण्यात येणाऱ्या कामाचा फज्जा उडाला असून यामुळे सामान्य व्यक्तीपासून ते शासनाच्या परिवहन महामंडळाच्या देखील फटका बसला आहे। वेळोवेळी बसत आहे। केंद्र शासनाच्या वतीने कोट्यवधी रुपये खर्चून जलजीवन मिशनच्या कामाला निधी दिला जातो। यातून सामान्य लोकांना फिल्टरयुक्त पाणी देण्याचा प्रयत्न शासनाचा असून यात ज्या पाईपलाईनमुळे रस्ते खराब झाले आहेत त्याची दुरुस्ती संबंधित गुत्तेदार यांनी करणे बंधनकारक आहे। मात्र जलजीवन मिशनच्या जिल्ह्यातील बहुतांश गुत्तेदारांनी सदरचे रस्ते तर दुरुस्त केलेच नाही, मात्र शासनाच्या लाखो रुपयांचा महसुलाची बूड करून राज्य रस्त्यावरून खोदकाम करून रस्ते बिघडण्याचा मनसुबा गुत्तेदाराकडून चालवला जात आहे। वेळोवेळी शासनाच्या वतीने देण्यात येणाऱ्या सूचना गुत्तेदार पाळत नसताना दिसून येत आहे। यासोबतच नियंत्रण असणारे अभियंते, वरिष्ठ अभियंते, उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांची स्वतःचे उघडे पांढरे करून घेत अशा गुत्तेदारांना पाठीशी घातले आहे। मानवत तालुक्यातील केकरजावडा येथील जलजीवन मिशनच्या कामाची पाईपलाईन पाथरी तालुक्यातील मुदगल बंधारा येथून जात आहे। या गुत्तेदाराने रस्त्यात खोदकाम करून ठेवल्याने पाथरी आगाराची MH20 BL 1286 ही परिवहन विभागाची लालपरी तब्बल 4 तास फसली होती। शेवटी काढण्याचे पथक परिश्रम करण्यात आले, मात्र बातमी लिहेपर्यंत सदरची लालपरी खड्ड्यातून निघाली नव्हती। मानवत पोलीस ठाण्याच्या निरीक्षकपदी संदीप बोरकर। मानवत शहरामध्ये पोलीस निरीक्षक म्हणून दीपक दंतुलवार हे कार्यरत होते। परभणी जिल्हा पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांच्या आदेशाने त्यांची बदली करण्यात आली। मानवत येथे जिल्हा विशेष शाखा परभणी व सोनपेठ पोलीस स्टेशन इंचार्ज अधिकारी स्थानिक गुन्हे शाखा यामध्ये पोलीस निरीक्षक संदीप बोरकर यांनी कार्य केले। दिनांक 25 मे शनिवार रोजी सायंकाळी पोलीस निरीक्षक संदीप बोरकर हे रुजू होऊन मानवत पोलीस स्टेशनचा पदभार स्वीकारला आहे। अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने आणि नियमाला धरून त्यांनी कित्येक अवैध धंदे बंद करण्याचे धाबे दणाणले आहेत। मानवत शहरासह तालुक्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यास प्राधान्य देत गुन्हेगारी वृत्तीला आळा घालून सर्वसामान्य नागरिकांना न्याय देण्याचा प्रयत्न केला जाईल, अशी प्रतिक्रिया नवनियुक्त पोलीस निरीक्षक संदीप बोरकर यांनी बोलताना दिली। पोलीस निरीक्षक संदीप बोरकर हे मानवत पोलीस स्टेशनला रुजू झाल्याची माहिती मिळतात मानवत शहरातील धर्मगुरू मौलाना सलीम, हाफिज जावेद बागवान, समाजसेवक शेख मुस्ताक, पत्रकार इरफान बागवानसह मानवत शहरातील प्रतिष्ठित नागरिकांकडून त्यांचा सत्कार करण्यात आला। कुंडी शिवारात लागलेल्या आगीत 10,000 कडबा जळून खाक। सेलू तालुक्यातील कुंडी शिवारात कडब्याच्या गंजीला लागलेल्या आगीत एका शेतकऱ्यांचे सुमारे 10,000 कडबा जळून खाक झाल्याची घटना 24 मे शुक्रवार रोजी रात्री 8 वाजेच्या सुमारास घडली। सेलू शहरातील दत्तनगर भागातील रहिवासी असलेले संतोष रामकिशन ढगे यांची कुंडी शिवारात शेत आहे। त्यांच्या कुंडी शिवारातील शेतात 24 मेच्या रात्री 8 वाजेच्या सुमारास कडब्याच्या गंजींनी पेट घेतला। या आगीत सुमारे 10,000 कडबा जळून खाक झाला आहे। या घटनेची माहिती कळताच सेलू नगरपालिकेचे अग्निशमन दलाची गाडी घटनास्थळी बोलवण्यात आली। वातावरणातील उकाडा आणि सुटलेल्या वाऱ्यामुळे 10,000 कडबा काही वेळातच जळून खाक झाला।